नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे टमाटरची चटणी। तर मी इकडे ठेवलेली आहे पॅन आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घातलेले आहे। तेल चांगलं गरम होऊ दे। मग आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये छानसे 1 चमचाभर जिरे घालायचे आहेत। जिरे आपले चांगले फुलले पाहिजेत। मग आपण याच्यामध्ये कढीपत्ताची पानं घालूया। तर बघा, जिरे चांगले फुलत आहेत। कढीपत्ताची 8 ते 10 पानं घेतलेले आहेत आणि लसणाच्या कळ्या त्या सुद्धा अखबंद घेतलेल्या आहेत, अजिबात चेचलेल्या नाही आहेत। 8-10 लसणाच्या कळ्या आणि बारीक चिरलेलं आलं, 1 इंच आलं घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 2 टमाटर। तुम्हाला जर 2 घालायचे 2 घ्या, 1 घेऊ शकता, तुमच्या क्वांटिटीनुसार आहे। तर मी इकडे 2 टमाटर घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घेतलेली आहे आणि ह्या सुक्या मिरच्या आहेत, ज्या 1 5-6 घेतलेल्या आहेत तिखट लागण्यासाठी। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, चांगलं हे मिक्स करायचं आहे आणि तेलामध्ये हे सगळं परतून घ्यायचं आहे। टमाटर आपला छानसा विरघळला पाहिजे, मऊ झाला पाहिजे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, लसूण हे सगळं छानसं टमाटर एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। मिरच्या सुद्धा ह्याच्यामध्ये चांगल्या भाजल्या जातात, लसूण चांगला भाजला जातो आणि टमाटर खूप छान असा मऊ झाला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे। तर बघा, टमाटर बघा आपला किती मऊ झालेलं आहे एकदम, आणि मिरच्या वगैरे सगळं आपलं चांगलं भाजलेलं आहे। गॅस बंद केलेला आहे मी। आता आपण काय करूया, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया। तर चला, मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे काढून घ्यायचं आणि चवीनुसार आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर सगळं जे आहे साहित्य ते मी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे। आणि आता आपल्याला हे मिक्सरला 5 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे। चला, तर मग आता आपण काय करूया, फिरवून घेऊया। तर बघा, छानसं जे आहे ते बघा, आपलं मस्त असं पेस्ट आपली तयार झालेली आहे टमाटरची चटणी। तर आता आपण काय करायचं, एका बाउलमध्ये आपल्याला हे काढायचं आहे आणि दुसरीकडे मी फोडणीसाठी पॅन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे, जिरे, राई, थोडासा कढीपत्ता असं सगळं घातलेलं आहे आणि फोडणी थंड करून ठेवलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरून, फक्त सजावटीसाठी, नाही घातली तरी चालेल। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये मस्त अशी चुरचुरीत जी फोडणी आहे तर ती आपल्याला काय करायची, 1-2 चमचा आपल्याला घालायची आहे। तर मी इकडे फोडणी करून ठेवली होती आणि आता बघा अशा पद्धतीने घातलेले। ही चटणी तुम्हाला खूप सुंदर लागते, तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा।